बातमी आदित्य ठाकरेंसंदर्भातली आहे। आदित्य ठाकरेंचा शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला विरोध आहे। आदित्य ठाकरे यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली आणि या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते, धोका असू शकतो असा दावा केलेला आहे। पंकजा मुंडे यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे। नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी 12,809 कोटी रुपये खर्च होणार आहेत। मात्र याच प्रकल्पाला आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे। तुम्हाला सांगतो मी, तेव्हा 2100 बोलले होते, आता किती देतात? 1,500 देतात। 46,000 कोटी दाखवले होते, आता किती देतात? 33,000 कोटी। बरं, यादीत पण कपात सुरू केलेली आहे। आमची तर मागणी हीच होती काल आणि अपेक्षा ही होती की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणीत फरक न होता 2500 इकडच्या पण बहिणींना द्यायला पाहिजे होते। पण आज आपण बघतोय महाराष्ट्राची किंमत ते काय लावतात। महाराष्ट्राला कुठच्या नजरेतून पाहतात? नुसतं लुटायचं, छळायचं आणि फसवायचं, एवढंच भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांचं धोरण आहे। या प्रकारची आणि या प्रकल्पाची खरोखर पुण्याला गरज आहे का, हा एक प्रश्न आहे। आणि तिसरं म्हणजे नवीन महाबळेश्वर हे काही जे फुगवलं जातोय, ते नवीन महाबळेश्वर कशासाठी, कोणासाठी, कोणी जागा घेऊन ठेवली आहे, कोणाच्या जागा हडपले जाणार त्याच्यात, ह्याचा अभ्यास करूनच हा प्रकल्प पुढे न्यावा।